पवारांचा अंकुश येईल अशी भीती काही निश्चित नेत्यांना आहे. त्याच्यामुळे असल्यामुळे ही जी ते घाई विलगीकरण होती करून ती घेत आहेत. नेते निवडीची घाई नव्हती, ही घाई होती ती सत्तेमध्ये राहण्याची होती असंही म्हणायला जागा आहे. आणि दुःखात असताना शुभेच्छा कशा देऊ असा सवाल विचारला रोहित पवार यांनी. रोहित पवार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर रोहित पवार यांना माध्यमांनी गाठलं, त्यावेळेस मी दुःखात आहे आणि दुःखात असताना शुभेच्छा कसा देऊ असं त्यांनी म्हटलंय. रोहित पवार यांची एक पोस्ट सुद्धा समोर येते. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून माननीय सुनेत्राताई पवार, सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे माननीय अजितदादांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपामध्ये आम्ही तिथं अजितदादांना पाहू. डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही, या शब्दांमध्ये रोहित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली. आणि ही एक्सपोज टाकत असताना त्यांनी सुनेत्रा पवार यांचा शपथ घेत असताना आणि शपथ घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत असतानाचा फोटोही पोस्ट केलाय. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड होणं ही आपल्यासाठी आनंदाची बाब निश्चित आहे. पण आता इतकं डोंगरा एवढं दुःख असताना आपण शुभेच्छा कशा द्याव्यात असा सवाल, अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केलेली आहे. आणि पुन्हा एकदा सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या. देवगिरी बंगला हा 3 दिवसांपूर्वीपर्यंत अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान म्हणून ओळखला जात होता. त्याच देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार या सध्या पोहोचल्यात आणि अजित पवार यांच्या स्मृतींना त्या आठवतात. कारण अनेक गोष्टी असतील या बंगल्यामध्ये जिथे सुनेत्रा पवारही अनेकदा आल्या असतील. अजित पवारांच्या अनेक आठवणी तिथे असतील. अजित पवारांची प्रत्येक गोष्ट तिथे असणार आहे जी सुनेत्रा पवार यांना त्यांची सातत्यानं आठवण करून देणार आहे. त्यामुळे कदाचित देवगिरी बंगल्यावर जाणं, अजित पवार यांच्या केबिनमध्ये जाणं हे सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचंड त्रासदायक असू शकतं.